23 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे। या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। हनुमंतांचे ध्यान करायचे आहे। वामकुशी घेणे टाळावे। या दिवशी शाकाहारीच जेवण करायचे आहे, व्यसन करायचे नाही। तसे केल्याने हनुमंतांची उपासना पूर्ण होत नाही। हनुमंतांच्या भग्न मूर्तीची पूजा करायची नाही। जर तशा मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे। आणि या दिवशी नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही करू शकता आणि त्याची पूजासुद्धा करू शकता। हनुमंतांची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालू नये, त्याऐवजी तुम्ही लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घालू शकतात। जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा जर मृत्यू झालेला असेल, जर तुम्हाला सुतक असेल, तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा त्यांची पूजा करू नका। त्याऐवजी घरी राहून तुम्ही मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे पठण करू शकता। मोतीचूरचे लाडू, गुळ, फुटाणे, केळी, इमरती, जिलेबी याचा नैवेद्य तुम्ही हनुमानाला दाखवू शकतात। ह्याने हनुमानजी लवकर प्रसन्न